वेलकम बॅक टू माय चॅनल. इथं बघा पुण्यावरनं पार्सल आले. हा तिळगुळ पतंग आहे. हळदी कुंकाच करण दिसतंय. रोहिणीने पाठवून दिलंय सगळं. काय माहिती आता बघितलं कळेल. तिथं माझा कॉल पण झाला नाही. हो लुटायला आणलेले हो. हा हीच काल आपण घ्यायला बघितल्या होत्या पुन्हा पंचपाळीत. छान आहे ना बघू. छान आहे ती. हे भगवान दोघी दोन सुपारी झाले पोचलं. दोघीला दोन दिले. या ते घ्या. होय होय चहा प्यायचा माहिती आता. आहो काय तुम्ही रोहिणी खूप छान आहे. पोचलं बर का. हा मला नाजीला दिले पार्सल. काय काय आले बघू द्या आम्हाला आधी. बघू. हा काय बरोबर. आज हळदी कुंकाच्या दिवशी सगळं पोचलं बघ रोहिणी. तिळगुळ द्यायला लागले त्यांनी. तो मला वाटलं मला द्यायला लागलाय. ते हळदी कुंकाच आहे. सरळ कर सरळ. हळदी कुंकू भरलं तर केवढे दिले हो. तिघांचे 3 दिले. ती काय रोहिणी दीपक दाजीन गोलू. आरो आरो शिगडी थोडी कमी करतो का. तेल जास्त कडक होईल. रात्री 10 सव्वा 10 वाजलेत ना आता. म्हणजे 10 वाजता पोहोचले पार्सल घरी. ट्रॅव्हल्सनं पाठवलं होतं त्यांनी. आणि बरं ह्याच्यामध्ये फिश पाठवून दिलेत. प्रॉन्स आहेत मॅरिनेटला लावून दिले तिनं. इकडं हा इकडं ऍपल पाठवून दिले दीपक दाजींनी. होय होय. त्यात काय दिले आत्तीला बघायचं आहे. सामान काय काय दिले. पाणीपुरीचं सामान दिले पाठवून. त्या दिवशी तिने बनवली होती ना. खायला नव्हती आपल्याला म्हणून पाठवून दिले. रोहिणी पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटलं बघ. एवढं सामान पोच केलंय सगळं तू. काही नाही आत्ती. आता 1-2-4 फिश तेवढे फ्राय करणार आहे. बाकीचे सकाळी बनवायचे. बघू खोला की डबा. तेल गरम व्हायला ठेवले मी. हा बघू. यात प्रॉन्स दिले. मॅरिनेटला लावून आलं लसूण पेस्ट सगळं लावून दिले. नमक. ह्यावेळेस माशाचा डबा इथंच राहिला. ह्यावेळेस स्टीलचा डबा आलाय. हा हा सुरमई खाली बांगडा हलतोय मासा. हा चला एकाच मिनिटात मी ही करते. तळायला घेते. हा चला. मागच्या वेळेस रोहिणी देऊ का म्हणली तर मी नको म्हणत होती. का तर मला खायचं नव्हतं. मार्गशीर्ष होता म्हणून. आणि आता काय नाही. आता मी पण वाट बघत बसली होती. मासे येणार आहेत म्हणून. बाकी पार्सलचं काय नव्हतं माहिती. हा तुम्हाला अगोदर म्हणले होते काय पाठवतो म्हणून मासे. दीपदाजी होय काय. ह्यांना जेव्हा माशाची तलफ होते तेव्हा पुण्यावरनं पार्सल येतात मासे. तसं तर ज्यादा तर रोहिणीने जेव्हा पण दिले तेव्हा बनवून दिले ती है ना. आणि मागच्या वेळेस मासे पाठवून दिलेत म्हणून सांगितलं. आणि माशाबरोबर हे 3 जण पार्सल फ्री आले होते. है की नाही. मला आज तसंच वाटत होतं. मला वाटतं नाही नाही म्हणते ती पण ना ह्याच्याबरोबर येतील असं वाटत होतं. बरोबर फ्राय करतो. तेल गरम करायला ठेवल्या.
पाणी कशाला काढून घ्यायचं? हा नको जास्त झालं. पातळी पाणी होतं ते थोडं पाणी टाक आणि ती बाहेर अजून एक सोडू काय आता उद्या तिकडे करून आला पहिला काय खायची फिश. प्रॉन्स काय बनवू तळलेलं खायचंय का भाजी खायचंय प्रॉन्सचे अहो त्यातले 2-4 पीस खाता तर तळून सकाळी खायला जायचं पण आल्यावर मग वरतून आहे डब्बा किती करणार आहे रे किती बस तेवढं बास्की सकाळी शाळेला थोडी ना खाऊन आणणार हा कसं टाकलं तर चालते मी पण राहू दे की डबा राहते काय ते त्याला कुठला तो बांगडा आहे बांगडा आणि आता लावाय पुरता तर होईल तेवढा बघू एकदा हा लावून ठेवायला गरमच आहे. आणि हिथं आता राहिलेले बाकीचे फिश आहेत ते सकाळी फ्राय करायचे आणि आता आत्ती आणि मी पण एक फिश खाऊन घेणार मस्त असं. संध्याकाळी जेवण वगैरे झालंय त्याच्यानंतर चालू आहे बरं का आमचं. आत्ती कसा लागतोय मासा? छान लागतो. आम्ही खायला लागलोय. होत आलं माझं खाऊन. चला त्यांची झोपायला जायची तयारी. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा. बाय बाय.